मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या वेळी काही पेशंट आम्हाला सांगतात, डॉक्टर आम्हाला चष्मा नको. तर अशा वेळी आम्ही त्यांना ट्रायफोकल किंवा बायफोकल लेन्स टाकत असतो. पण या लेन्सचा एक डिसएडव्हांटेज आहे की याच्यामध्ये 10% लोकांना लाईट एक वलय दिसतं, त्याला आम्ही ग्लेअर्स किंवा हॅलोज असं म्हणत असतो. तर आता हे वलय का दिसतात त्याच्याबद्दलची आज आपण माहिती घेऊया. साधारणतः आधी जे लेन्स यायचे ते एक सिंगल फोकसचा लेन्स यायचा, एकदम क्लिअर यायचे. त्या लेन्सचं काय व्हायचं की यासाठी जवळचा चष्मा लागायचा. तर या रिंगचा ॲडव्हांटेज असा आहे की तुम्हाला या रिंग्समुळे जर तुम्हाला दिसून जातं, पण या रिंग्समुळे रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा तुम्ही गाडी चालवतात आणि समोरून एखादा मोठा ट्रक किंवा आला, तर अशा वेळी फक्त 10% लोकांना त्या लाईटभोवती असं वलय दिसतं, सर्व दिसत नाही. ट्रायफोकल लेन्समध्ये तर हे प्रमाण 10%पेक्षा कमी आहे. मल्टीफोकल लेन्समध्ये जे जुन्या टाईपचे मल्टीफोकल लेन्स होते त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त होतं, पण जे नवीन जनरेशन ट्रायफोकल लेन्समध्ये आहे तर त्याच्यामध्ये हे प्रमाण 10%पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या ग्लेअर आणि हॅलोजला घाबरण्याची गरज नाही आहे. तुमचं जर रात्रीचं ड्रायव्हिंग फार जास्त असेल, तुम्हाला जर हायवेवरती ड्रायव्हिंग करावं लागत असेल, तर अशा मोतीबिंदूच्या पेशंटला आम्ही ट्रायफोकल लेन्सऐवजी एक स्पेशल लेन्स ॲडवाईस करतो. याच्यामध्ये रिंग जसं स्ट्रक्चर आहे पण ते एकदम सिम्पल आहे, ते एकच आहे. त्यामुळे याच्यामध्ये कधी सहसा हॅलोज किंवा ग्लेअर्स येत नाही.